इयत्ता 7वी, विषय गणित, घटक पायथागोरसचा सिद्धांत जाणून घेऊया. नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. त्रिकूट कशाला म्हणायचं तर तिघं असतात. आता त्यामध्ये समजा जर नैसर्गिक संख्या असतील 3, त्याच्यामध्ये जी संख्या मोठी असते त्या संख्येचा वर्ग ह्या इतर काही दोन संख्या असतील त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर मग त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी, भुजा म्हणजे बाजूंची लांबी, अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. उदाहरणार्थ 7, 24, 25 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. आता या संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहेत का हे पाहण्यासाठी आपल्याला या तिन्ही संख्यांचा वर्ग करायला लागेल. म्हणून 7, 24, 25 यातील प्रत्येक संख्येचा वर्ग करू. 7चा वर्ग आला 49, 24चा वर्ग आला 576 आणि 25चा वर्ग आला 625. आपल्याला वर्ग पाठ हवेत. आता या ठिकाणी कसं म्हटलं जातं की मोठी संख्येचा जो काही वर्ग आहे तो इतर दोन संख्या आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. त्यामुळं याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती? 25. म्हणून ती बरोबर करून 625 केलं 25चा वर्ग. आणि जी लहान संख्या आहेत म्हणजे 7 आणि 24, 7चा वर्ग 49 आणि 24चा वर्ग 576 यांची जर आपण बेरीज केली तर बघा 9 आणि 6 15शी 5 7 1 1 आणि 7 8 8 आणि 4 12शी 2 4 1 5 आणि 1 6 625 येते. 625 काय आहे तर 25चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येच्या वर्गा इतकं या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज येते. म्हणून 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग हे सिद्ध होतं. म्हणून 7, 24 व 25 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता आपल्याला सराव संच 49 सोडवायचा आहे. सोडूया. पुढे काही त्रिकुटे दिली आहेत त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा. पहिलं त्रिकूट 3, 4 आणि 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का ठरवायचं आहे. वर्ग करून घेऊया. 3चा वर्ग येतो 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. लहान कोण आहेत? 3 आणि 4. म्हणजे त्या दोघांची वर्गांची बेरीज किती आहे ते बघूया. 3चा वर्ग 9 लिहिला, 4चा वर्ग 16 लिहिला, या दोघांची बेरीज केली किती आली? 25. या ठिकाणी 5चा वर्ग पण 25 आहे. म्हणून 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग हे सिद्ध झालं की नाही? हां, कारण ह्या दोघांची बेरीज केल्यावर 25 आली. 25 ही 5चा वर्ग आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सिद्ध होते की हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणून 3, 4 व 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पुढचं गणित 2, 4 आणि 5 हे आहे का पाहावं लागेल. बघूया आपण. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. लहान कोण आहेत? 2 आणि 4. सगळ्यात मोठी 5 आहे त्यामुळे त्याचा सध्या विचार करायचा नाही. हां, मग 2चा वर्ग 4 लिहिला अधिक 4चा वर्ग 16 केला. म्हणून 4 अधिक 16 बरोबर आलं किती? 20. आता हे 20 हे काय 25च्या बरोबर आहेत का? 20 म्हणजे 25 आहेत का? नाही. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आलेलं नाही. म्हणून 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग 5च्या वर्गा इतका नाही. म्हणून हे बरोबर नाही असं आपण म्हणतो ना. म्हणून 2, 4 व 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. आपल्याला कळतंय ना पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही कसं ओळखायचं. पुढचं गणित 4
5 आणि 6 हे पाहायला लागेल आपल्याला पायथागोरसचं त्रिकुट आहे का. कसं पाहायचं, पहिल्यांदा 4, 5 आणि 6चे वर्ग लिहून घेऊ. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36. लहान कोण आहे, 4 आणि 5 आहेत, त्यांचे वर्ग करू, त्यांची बेरीज करू. 4चा वर्ग 16 लिहिला, 5चा वर्ग 25 लिहिला, त्या दोघांची बेरीज केली तर ती आली 41. मग ही जी या ठिकाणी 41 बेरीज आलेली आहे ती काय 6च्या वर्ग इतकी आहे का. 6चा वर्ग किती आहे, 36. म्हणून लिहूया 41 काही 36च्या बरोबर नाही आहेत, समान नाहीत ना 41 आणि 36. म्हणून 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग 6च्या वर्गा इतके नाहीत, बरोबर नाहीत. म्हणून 4, 5 व 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पुढे बघा, नवीन गणित. 2, 6 आणि 7 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का शोधूया. वर्ग लिहून घेतले. 2चा वर्ग 4, 6चा वर्ग 36 आणि 7चा वर्ग 49. आता या ठिकाणी लहान कोण आहे, 2 आणि 6, त्यांचे वर्ग आणि त्यांची बेरीज करून बघूया. 2चा वर्ग 4, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज झाली 40 आणि 7चा वर्ग किती आहे, 49. मग हे 40 जे आहेत ते काय 49 इतके आहेत का, नाहीत. 40 आणि 49 काही समान नाही आहेत, म्हणजे बरोबर नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग हे काही 7च्या वर्गा इतके नाहीत, बरोबर नाही आहेत. म्हणून 2, 6 व 7 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पुढचं गणित. 9, 40 आणि 41 आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही ठरवण्यासाठी काय करायला लागेल, त्यांचे वर्ग लिहायला लागतील. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग सोपा आहे ना 1600, 41चा वर्ग गुणाकार करून काढायला लागेल 1681 असं म्हणायला हवं. 40चा वर्ग 1600 आणि 41चा वर्ग 1681. लहान कोण आहेत, 9 आणि 40, म्हणून त्या दोघांचे वर्ग केले. 9चा वर्ग लिहिला 81, 40चा वर्ग लिहिला 1600. त्या दोघांची ज्या वेळेला आपण बेरीज करू तेव्हा ती येते 1681. मग ही जी बेरीज आहे 1681 ती 41च्या वर्गा इतकी आहे का, आहे, दिसते आपल्याला. हे दोन समान आले, म्हणजेच 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर 41चा वर्ग. मग यातून काय सिद्ध झालं की 9, 40 व 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पुढचं त्रिकूट 4, 7 आणि 8 पाहूया. सर्वप्रथम त्रिकूट आहे की नाही ओळखण्यासाठी त्यांचे वर्ग करूया. 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64. आता याच्यामध्ये लहान कोण आहे, 4 आणि 7, त्यांचे वर्ग लिहून घेऊया, बेरीज करूया. 4चा वर्ग 16 आणि 7चा वर्ग 49, दोघांची बेरीज केली तर ती येते 65. मग 65 8च्या वर्ग किती, 64 आहे, त्याच्याबरोबर आहेत का. 65 बरोबर 64 येतात का, नाही आहेत. 65 64 इतके नाहीत, म्हणजे याचाच अर्थ काय झाला, 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग बरोबर नाही 8च्या वर्गा इतका. म्हणून काय, म्हणून 4, 7 व 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. आता काय म्हटलंय प्रश्न दुसऱ्यामध्ये, खाली काही त्रिकोणांच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत ते ओळखा. ठीक आहे, ओळखूया आपण. सर्वप्रथम त्रिकोणांच्या बाजू दिल्यात, एक आहेत 8, 15 आणि 17 या बाजू आहेत. वर्ग करून बघूया, मागास सारखंच आहे. 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225 आणि 17चा वर्ग 289. पाठ आहेत ना वर्ग, नसतील तर पाठ करा. आता लहान कोण आहेत, 8 आणि 15.
मग या दोघांचे वर्ग लिहून घेतले. 8चा वर्ग 64 लिहून घेतला, अधिक केलं, 15चा वर्ग 225 लिहिला. त्या दोघांची बेरीज किती आली? 289. अर्थात ही जी 289 आहे ती 17च्या वर्गाची इतकीच आहे ना. 17चा वर्ग पण 289 आहे. म्हणजे या ठिकाणी सिद्ध होत आहे, म्हणजेच 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग येत आहे. मग याच्यावरून काय लक्षात आलं की या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत या त्रिकुटाला लागू झालेला आहे ना, म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. आलं लक्षात? पुढचं गणित 11, 12 आणि 15 वर्ग करून घेऊया. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144 आणि 15चा वर्ग 225. लहान कोण आहे? 11 आणि 12. त्याच्यामुळे त्यांची वर्ग करून बेरीज करूया. म्हणून 11चा वर्ग 121 लिहिला, 12चा वर्ग 144 लिहिला. त्या दोघांची ज्या वेळेला आपण बेरीज करतो तेव्हा ती येते 265. मग 265 हे 15चा जो वर्ग आहे 225 तेवढेच आहेत का? नाही आहेत. म्हणजे 265 बरोबर नाहीत, 225 इतके समान नाहीत. म्हणून या ठिकाणी 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर नाहीत 15च्या वर्गा इतके. मग यावरून काय सिद्ध होतं की हे जे त्रिकूट आहे ते पायथागोरसचं नाही, पायथागोरसचं त्रिकूट नाही आहे. म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. पुढचं गणित 11, 60 आणि 61. आता यामध्ये बघा तुम्ही, हे पहिल्यांदा आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट आहे का ठरवायला लागेल ना. कसं करायचं? वर्ग करून घ्यायचा. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600 आणि 61चा वर्ग 3721. वर्गपाठ नसतील गुणाकार करू शकतो आपण, आपल्याला गुणाकार येतो. आता याच्यामध्ये लहान कोण आहे? 11 आणि 60. त्या दोघांचे वर्ग करून त्यांची बेरीज करूया. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600 बरोबर बेरीज केली आपण, आपल्याला येते बेरीज 3721. आली की नाही? मग आता 3721 बेरीज आली, ती 61च्या वर्गा इतकी आहे का? आहे. म्हणजे यावरून काय सिद्ध होतं? तर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर 61चा वर्ग. म्हणजे या अर्थी हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. पुढचं गणित 1.5 1.6 आणि 1.7 किंवा 1.5, 1.6, 1.7. ठीक आहे. वर्ग लिहून घेतले. 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256 आणि 17चा वर्ग 289. मग वर्ग करून घ्यायचा आणि नंतर दशांश चिन्ह आपण 2 घरं उजवीकडून डावीकडे येतो. तर तशा पद्धतीने 1.5 2.25 1.6 2.56 आणि 1.7 2.89 आलेला आहे. लहान कोण आहे? 1.5 1.6. त्यांची बेरीज करूया. त्यांच्या वर्गांची बेरीज करायची, म्हणजे 2.25 अधिक 2.56 ह्यांची जर बेरीज केली आपण तर ती आली 4.81 किंवा 4.81. तर ती जी आहे बेरीज ती या 1.7 वर्गा इतकी आहे का? नाही आहे. तो 2.89 आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 4.81 बरोबर नाहीत, 2.89 इतके. म्हणजे याचा अर्थ 1.5 वर्ग अधिक 1.6 वर्ग बरोबर नाही आहे 1.7 वर्गा इतकं. म्हणजे याचाच अर्थ हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. मग जर ते पायथागोरसचं त्रिकूट नाही तर हा काटकोन त्रिकोण आहे का? नाही. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. पुढचं गणित 40, 20, 30. आता या ठिकाणी पाहूया आपण. वर्ग लिहायचे. 40चा वर्ग 1600, 20चा वर्ग 400
आणि 30चा वर्ग 900. आता यामध्ये लहान कोण आहे? 20 आणि 30 आहे ना, मग त्यांचे वर्ग करून त्यांची बेरीज करूया. 20 या ठिकाणी 30चा वर्ग 900 केला, 20चा वर्ग 400 मग केला म्हणजे काय तो आहेच ना, 30चा वर्ग 900 आहे तो लिहून घेतला, 20चा वर्ग 400 लिहून घेतला आणि त्या दोघांची बेरीज केली, किती आली? 1300. 1300. 1300 ही जी आहे ती या 40चा जो वर्ग आहे ना 1700 त्याच्याबरोबर आहे का? नाही आहे. समान आहे का? नाही आहे. म्हणजे यातून तुम्हाला काय कळलं की 30चा वर्ग अधिक 20चा वर्ग हा समान नाही आहे 40च्या वर्गा इतका. बरोबर आहे? 30चा वर्ग अधिक 20चा वर्ग हे समान नाही आहेत 40च्या वर्गा इतके. म्हणजे याचाच अर्थ हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. म्हणजे जर हे पायथागोरसचं त्रिकूट नाही तर जो काय हा त्रिकोण असेल तो काटकोन त्रिकोण नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर यूट्यूब चॅनल माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.